सागराचे पाणी कधी आटणार नाही, बाबांची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय हजार जन्म झाले तरी नाद भीम जयंतीचा सुटणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती रविवार दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. नाशिक दिंडोरी रोड रिलायन्स पेट्रोल पंप येथील ब्ल्यू स्टार ग्रुपच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 13 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजी झाल्यानंतर 12:10 बुद्धवंदना संपन्न झाली. 14 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर आणि सायंकाळी 5 वाजता 100 गरीब विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचं वाटप करण्यात आले. यावेळी महापौर रंजना भानसी, गटनेते अरुण पवार, अरुण म्हस्के, वीज कामगार नेते सुभाष काकड, सप्तशृंगी नागरी सहकारी पतसंस्था नितांत कांबळे, राम म्हस्के, प्रेरणास्थान सविता म्हस्के, मोलाचे सहकार्य आनंद जगताप, अध्यक्ष आयोजक सचिन बनकर, अजय मोहिते, हेमंत दानी, भटू मोहिते, प्रकाश ब्राह्मणे, विष्णू पंडित, मुकुंद मोहिते, शंकर जगताप, मनोज बनकर, उदय मोहिते, अपूर्व म्हस्के यांचा आदींसह मान्यवर उपस्थित होते. या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या रक्तदान शिबिराला प्रभाग 1चे लोकप्रिय असे नगरसेवक आमचे मित्र अरुणजी पवार साहेब या ठिकाणी उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. त्याचबरोबर या नगरीच्या प्रथम नागरिक, माजी प्रथम नागरिक सौ भानसीताई याही या ठिकाणी उपस्थित आहेत. या शिबिराचं या ठिकाणी उद्घाटन करतील. आमचे मार्गदर्शक सुभाषजी काकड साहेब सतत आम्हाला वेगवेगळ्या कार्यासाठी प्रवृत्त करतात, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं स्वागत मी या ब्ल्यू स्टार ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी करतो. आणि या प्रसंगी मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी ब्ल्यू स्टार मंडळाच्या माध्यमातून हा जो अत्यंत सामाजिक चांगला उपक्रम राबवण्यात येत आहे, त्याबद्दल सर्वप्रथम मी ब्ल्यू स्टार मंडळाचं अभिनंदन करतो. ब्ल्यू स्टार मंडळाचे सर्व पदाधिकारी, विशेष करून बाबासाहेब म्हस्के, सविताताई म्हस्के, आमचे मित्र अरुणजी म्हस्के, आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक काकडसाहेब, त्याचप्रमाणे याच्या मंडळाचे अध्यक्ष जगताप आणि या मंडळातील सगळे पदाधिकारी. दरवर्षीप्रमाणे हा एक सुप्त उपक्रम या मंडळातून राबवण्यात येतो, त्याबद्दल पुनश्च त्या मंडळाचं मी अभिनंदन करतो. संध्याकाळी याच मंडळाने शालेय पुस्तकं वह्या वाटपाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे तो 5 वाजता आहे. त्याचाही सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी सगळ्यांना विनंती करतो आणि या कार्यक्रमाला पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीचा कार्यक्रम ब्ल्यू स्टार मित्रमंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावरती साजरा केला. विशेषतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जे संविधान दिलं आणि सर्व समाजातील घटकांना जो न्याय मिळवून दिला आणि कामगार वर्गावर देखील गुलामगिरीतून कामगार वर्गाची जी सुटका केली, याबद्दल सर्वजण ऋणी असल्याने 133 काय पण हजारो जयंत्या या देशातला नागरिक हा बाबासाहेब आंबेडकरांचा साजरा करीत. या कार्यक्रम प्रसंगी या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक माननीय अरुणजी पवार साहेब, या शहराच्या प्रथम नागरिक माजी महापौर रंजनाताई भानसी, वीज कर्मचाऱ्यांचे नेते आणि वीज मंडळाचे मॅनेजर, आमच्या सप्तशृंगी नागरी सहकारी पतसंस्थेचे मानस सचिव अरुणजी म्हस्के यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. ते बाबासाहेब म्हस्के आणि सामाजिक कार्यकर्त्या कविताताई म्हस्के, त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष अनंत जगताप, या सर्वांचा मी आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपले. मी राहुल पवार, उपाध्यक्ष भाजपा नाशिक महानगर. आमच्या
दिंडोरी रोड मसरूळ परिसरात दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ब्लू स्टार ग्रुपतर्फे इथं जयंती खूप उत्साहात साजरी केली जाते. तमाम नागरिकांचा सहभाग असतो. पण त्याच वैशिष्ट्य म्हणजे जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवले जातात आणि त्यापैकी रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. हा एक उपक्रम. तसंच बाबासाहेबांचे विचार शैक्षणिक क्षेत्रातले आहेत. त्यांना अनुसरून आज इथं विद्यार्थ्यांना वह्या वाटपांचे कार्यक्रम देखील राबवण्यात येणार आहे. अशा विविध उपक्रमाद्वारे महामानवाला आदरांजली जी वाहिली गेली त्याबद्दल मी ब्लू स्टार ग्रुपचे खूप खूप अभिनंदन करतो आणि सर्व युवकांनी अशाच प्रेरणादायी काही उपक्रम करून महामानवांना आदरांजली व्हावी. तसेच आजच्या या रक्तदान शिबिरात मी स्वतः रक्तदान केल्याबद्दल मला पण अभिमान आहे की अशा या दिवशी असा काही योग जुळून येतो की जिथं आपल्याला सहभाग असं काही आपलं श्रमदान करून दिलं जातं. त्याबद्दल परत एकदा ब्लू स्टार ग्रुपचे मी खूप खूप अभिनंदन करतो आणि तसंच तमाम भारतीय नागरिकांना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम, जय शिवराय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 143वी जयंती म्हणजे खरा हा मोठा उत्सव आहे आणि हा उत्सव दरवर्षी ब्लू स्टार ग्रुप या चौकामध्ये मोठ्या उत्साहानं साजरे करतात. विविध सामाजिक त्या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवले जातात. आत्तापर्यंत जे पारंपरिक पद्धतीनं ही जयंती साजरी करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये कुठंतरी बदल होणं आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे समाजाला कसे मिळतील आणि ते कसे परत रुजवत होतील समाजामध्ये. आज बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे या संविधानामध्ये या मताचं महत्त्व खूप मोठं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही ही सामाजिक लोकशाही हवी आहे. ही राजकीय लोकशाही नको आहे. त्यासाठी त्यांनी जो दिलेला मतदानाचा अधिकार जो आहे हा खूप सजगतेनं या समाजानं तो वापरला पाहिजे. याच्यासाठी संपूर्ण अभ्यासपूर्वक या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे. ही शैक्षणिक जी काही गोष्ट आहे हिच्यामध्ये प्रत्येक माणूस हा शिक्षित झाल्याशिवाय तो योग्य निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकत नाही आणि त्यामुळं शिक्षण हे महत्त्वाचं आहे. या गोष्टीकडे या संपूर्ण ग्रुपनं त्या ठिकाणी लक्ष द्यावं. या पुढे आणखीन काम करावं अशा शुभेच्छा या निमित्तानं या मंडळाला देतो आणि आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला कायम भरभरून साथ देणारं आमचं हे जे काही आदर्श नेतृत्व आहे, पवारसाहेब आहेत, भानशीताई आहेत, काकडसाहेब आहेत, हे आम्हाला सतत या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करतात, आम्हाला साथ देतात आणि ही साथ त्यांची कायम राहो. आम्हाला या ठिकाणी ते दरवेळेला जी काही मदत करतात यासाठी आमचं हे संपूर्ण मंडळ हे कायम ऋणी आहे, आभारी आहे आणि भविष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती चालण्याचं या ठिकाणी शपथ घेऊन पुढे जाऊया एवढंच म्हणतो आणि थांबतो. धन्यवाद. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.